जय महाराष्ट्र सर्वांना. नमस्कार, माझं नाव हसन जमशेद तडवी. मी आज आपल्याला जी माहिती देणार आहे ती ऑनलाईन एज्युकेशन बद्दल देणार आहे की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळणार आहे. आता थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. मी ज्यावेळेस कोविड सुरू झाला, करोनाचा जो काळ आला, त्याच्यानंतर आधीपासून एज्युकेशन सिस्टम मध्ये आहे. माझा व्यवसाय आहे आणि त्याच व्यवसायाबद्दल मी आणि माझे सहकारी आम्ही मिळून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ चालवतो. जसं कोविड झाल्यानंतर हा पूर्ण प्रकार सुरू झाला. हा प्रकार सुरू झाल्यानंतर सर्वात जी गरज भासली ती म्हणजे एज्युकेशनची. आधीपासून जरच ह्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बघायला गेला तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता काय, तर आपण सिंपल आहे, आपण ऑनलाईन एज्युकेशन सिस्टमचा आपण पर्याय निवडला. आता ऑनलाईन शिक्षण देण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं करिअर आहे. त्या करिअर बद्दलची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे की कशा प्रकारे तुम्ही त्यात करिअर करू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही ते करिअर केलं पाहिजे. आता फक्त कोविड आला त्याच्यामुळे लोकांना ह्याची माहिती झाली, अन्यथा हा जो प्रकार होता ऑनलाईन शिक्षणाचा, ऑनलाईन एज्युकेशनचा, हा आधीपासूनच आपल्या देशामध्ये जे आहे, आपल्या देशामध्ये जरी ह्याला जास्त वाव नसला तरी अमेरिका सारख्या देशामध्ये, युरोप सारख्या देशामध्ये ह्याचा आधीपासून प्रसार झालेला आहे. ह्याच्यात आधीपासून लोक ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आहेत. ऑनलाईन एज्युकेशनचं मोठं नाव तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या भारतात सांगायचं झालं तर अपग्रेड म्हणून आहे. त्यांनी तो करिअर म्हणून त्यांनी तो ऑप्शन निवडला आणि त्यांनी ते सुरू केलं. शॉ अकॅडमी आहे अमेरिकेतली, एक सलमान खान्स अकॅडमी म्हणून आहे. तर ह्या ज्या अकॅडमी आहेत, हे जे करिअरच्या संधी आहेत, ह्यांनी फक्त काय केलं, त्यांनी क्षेत्र ओळखलं आणि क्षेत्राला ओळखून त्यांनी ते लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवलं. आता ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपण काय काय करू शकतो, की आपण कशा प्रकारे करिअर त्यात घडवू शकतो. तुम्ही कशात ना कशात तरी माहीर असाल. आधी ऑनलाईन एज्युकेशनचा सेटअप म्हणलं तर फार गोष्टी असायच्या, परंतु आज मी जे तुमच्या सोबत कनेक्ट झालोय किंवा आज आपले आदरणीय महबूबभाई शेख यांच्या आपण पेजवरून लाईव्ह आलेलो आहोत, तर ते कशा प्रकारे आलेलो आहोत, हे एक माध्यम आहे, हे ऑनलाईनचं माध्यम आहे. या ऑनलाईनच्या माध्यमामधूनच मी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना की आपल्याला वाटेल कशा प्रकारे या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. की ऑनलाईन एज्युकेशन तुमच्याकडे काही ना काहीतरी नॉलेज असेल, काही ना काहीतरी तुमच्याकडे चांगलं क्षेत्र असेल ज्यात तुम्ही माहीर असाल, त्या क्षेत्राचाच तुम्हाला इथे ऑनलाईन मध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. आपण उपयोग करून घेतो, पण तो उपयोग करून घेण्यापूर्वी आपल्याला ही जी सिस्टम आहे ही ऑनलाईन एज्युकेशनची, ती समजणं फार गरजेचं आहे. ती तुम्ही कधी समजाल, ज्यावेळेस तुम्ही ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे अडॉप्ट कराल. आता फक्त कोविड आला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना पर्याय नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन वरती शिफ्ट व्हावं लागलं, पण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये करिअर हे फार मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी. कारण आपण राहतो त्या ठिकाणावरून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कनेक्ट होऊ शकतो. माझा आवाज येतोय का सर्वांना? जर आवाज येत असेल तर प्लीज कमेंट मध्ये कळवा, कारण मला तुमच्या कमेंट्स दिसत नाहीयेत.
ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आवाज येतोय? बस मला ह्याची तसदी करायची होती, आवाज येतोय का? तर ऑनलाईन एज्युकेशन आपण कुठल्याही क्षेत्रात असाल, म्हणजे जर आपल्याला गणितामध्ये आपण माहीर असाल, जर आपण शास्त्र आपल्याला चांगलं येत असेल, भूगोल चांगलं येत असेल, विज्ञान चांगलं येत असेल, इतिहास येत असेल, परंतु तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत शेअर करायचं आहे, पण कुठला मार्ग वापरावा, कुठल्या मार्गाने त्यांच्यापर्यंत कनेक्ट व्हावं, तर कनेक्ट होण्याकरिता आपण ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम जे आहे त्याचा वापर करू शकतो. तुम्ही झूमचं ऍप्लिकेशन वापरू शकता, तुम्ही गुगल मीट वापरू शकता, तुम्ही स्काईप वापरू शकता. हे निरनिराळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्हाला तुमचं ऑनलाईन एज्युकेशन, तुमचं जे काही नॉलेज आहे, तुमच्यापर्यंतचं जे काय आहे, तुमच्या जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता मदत होते ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मची. आता कुणाचं तरी कमेंट आली आहे की ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन एज्युकेशनला खूप प्रॉब्लेम आहे. तर आत्ताच्या काळामध्ये आपण ऑनलाईन कुठेही कनेक्ट होतो. जर ग्रामीण भागामध्ये फेसबुक, गुगल, इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू शकतात, तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकता. फक्त तुमच्याकडे असलं पाहिजे ते सिस्टम. तुम्ही झूम थ्रू युट्यूब वरती, फेसबुक वरती लाईव्ह जाऊ शकता, किंवा लाईव्ह जाण्यापेक्षा तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. परंतु त्याच्यासाठी, त्या करिअर संधीसाठी ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपल्याला करिअर करण्याकरिता आपण कशा प्रकारे मार्ग शोधतो ते सर्व आपल्यावरती. आता ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी, ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जर सांगायचं झालं तर ज्या वेळेस तुम्हाला क्लासरूम सेटअप करायचं असेल, जर तुम्हाला फिजिकल मध्ये, तर तुमच्याकडे क्लासरूमची जागा असणं गरजेचं आहे. क्लासरूमचं लाईट बिल असतं, क्लासरूमचं जे काही अदर एक्सपेन्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टींचं जर कॅल्क्युलेशन कराल तर क्लास सुरू करायला भरपूर त्रास होतो, प्रॉब्लेम होतो. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईनचं माध्यम वापरत असाल तर तुम्हाला फक्त एका ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. ते पण नॉर्मली नॉमिनल असतं. आधी तेही फ्री ऑफ कॉस्ट होतं, परंतु आता त्याचे काही चार्जेस आहेत, ते आपण दर महिना तेवढे चार्जेस पे करून आपण जास्त लोकांपर्यंत कनेक्ट होऊ शकता, त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकता. एवढं मोठं हे करिअरचं प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जर बघायला गेला तर तुमच्याकडे तुम्ही जे गरजू मुलं आहेत किंवा जे गरजू वर्ग आहे, किंवा ज्याला गरज आहे, गरजू इन द सेन्स, गरजू म्हणजे ज्याला त्या नॉलेजची गरज आहे, त्या नॉलेजची गरज तुम्ही त्याची भागवण्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन करिअर हे निवडू शकता. ह्या करिअरच्या माध्यमातून तुम्ही स्वतःसाठी रेव्हेन्यू जनरेट करू शकता, स्वतःसाठी काही एक अर्निंगचा मार्ग तुम्ही करू शकता. फक्त तुमच्याकडे जो शिक्षण देणार आहे त्याच्याकडे माफ करा, त्याच्याकडे असं गरजेचं नाहीये की त्याच्याकडे फक्त चांगला लॅपटॉपच असला पाहिजे. जर चांगला मोबाईल फोन असेल आणि प्रॉपर इंटरनेट सुविधा असेल आणि त्याला जे समोरच्याला द्यायचं आहे ते नॉलेज असेल, तर तो अगदी माफक दरामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन एज्युकेशनच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आता माझेच एक मित्र आहेत, राहुल डोळस, त्यांची ऑनलाईन पाठशाला म्हणून त्यांचं प्लॅटफॉर्म आहे जे झूम द्वारे करतात. ती व्यक्ती लोकांपर्यंत संस्कृत, ते परदेशात कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे, ती व्यक्ती लोकांपर्यंत संस्कृत शिकवते. ऑनलाईन संस्कृत शिकवते म्हणजे इंग्रजी, ज्यांना संस्कृत येतं आणि इंग्रजी येतं अशा लोकांना त्यांनी कनेक्ट केलेलं आहे. ते लोक, जे कोणी परदेशी नागरिक आहेत ज्यांना संस्कृत शिकायचे असेल तर त्यांना संस्कृत शिकण्यासाठी मदत करतात. त्यांचे 1-1, 2-2 तासाचे सेशन असतात. झूम वरती तुम्ही 1-on-1 मीटिंग घेऊ शकता. तुम्ही 1 to, म्हणजे आता जसं मी आहे, मला कोणाला कन्सल्ट करायचं आहे तर मी 1-on-1 त्यांच्याशी झूम वरती कनेक्ट होऊ शकतो. जगाच्या कुठल्याही
कोपऱ्यामध्ये. म्हणजे अगदी गावातली जरी गोष्ट सांगायची झाली आपल्या इथे आता इंटरनेट जे आहे, इंटरनेट फार चांगल्या प्रतीचं आपल्या देशात सुरू आहे, त्याची काळजी घेतली जाते. आणि इंटरनेट ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा तेवढा प्रसार नसला तरी तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूबवरती ते व्हिडिओ टाकू शकता, जेणेकरून त्यांना तो व्हिडिओ बघता येईल आणि त्यातून जे काही नॉलेज आहे तुम्ही शेअर करताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला त्या कमेंटद्वारे किंवा तुम्ही जर तिथे तुमचं सर्व्हिस सेंटर नंबर ठेवला असेल तर ते तुमचा फार तिथं उपयोग होऊ शकेल. आता दुसरी गोष्ट राहिली की हे झालं ग्रामीण भागात. आंतरराष्ट्रीय बाजारात तर विषय येणार नाही, शहरी भागात विषय येणार नाही, कारण तिथे इंटरनेट फार चांगलं असतं. आता राहिला की ही तर झाली एक भाषा. त्यांनी म्हणजे एक समजून घ्या, एक भाषेला आज जर आपलं एज्युकेशन सिस्टम बघायला गेलं, जिथे मी काम करतो तिथं आम्ही ज्या संधी देतो त्या ऑनलाईन एज्युकेशन मधून देतो. आम्ही कुठेही जात नाही, आम्ही ऑनलाईन एज्युकेशन थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आयात निर्यात ही आपल्या मराठी भाषेमध्ये लोकांना शिकवायचा प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी शिकवलेला आहे. पण हा सगळा जो कार्यक्रम आहे हा अगदी ऑनलाईन घेतलेला आहे. आज जर ग्रामीण भागात सांगायचं झालं तर इंटरनेटची सुविधा खरंच फार चांगली आहे. सांगायचं झालं तर तालुक्याच्या ठिकाणी फार चांगला इंटरनेट मिळतंय, आज उपलब्ध आहे. फक्त आपण काय सर्व्हिस प्रोव्हायडर कडून सर्व्हिस घेताय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. परंतु हे ऑनलाईन एज्युकेशन जे आहे, हे ऑनलाईन एज्युकेशन हेच भविष्यात करिअरची संधी आपल्याला देणार आहे. आत्ताच जर सांगायचं झालं, आजच्या विषयी सांगायचं झालं तर जसं जसं लॉकडाऊन सुरू झालं, कोविड आला, करोना आला, करोनामुळे शाळा बंद पडल्या. परंतु शाळा बंद पडल्या तर कुठेतरी प्रत्यक्षात जाऊन वर्गात बसणं बंद झालं, फिजिकली क्लासरूम बंद झाल्या. परंतु जे सुरू झालं ते सुरू झाल्या ऑनलाईन शाळा. लोकांना टीचर्स ऑनलाईन येऊन मुलांना त्यांच्या शिक्षणाचा जो भाग आहे तो पूर्णपणे दिला जातो. त्यांना त्यांचं शिक्षण दिलं जातं, त्यांना शिकवलं जातं. अगदी गणितासारखा विषय, अगदी भूगोलासारखा विषय जर मराठी माध्यमात असतील तर, इंग्लिश मीडियम मध्ये असेल तर अगदी तुम्ही बघायला गेलात तर सायन्स, जिओग्राफी हे सगळं शिकवलं जातं. अगदी म्हणजे पहिलीच्या मुलापासून या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे अगदी पहिली ते इंजिनिअरिंगचे वर्ग पण क्लासरूम मध्ये ऑनलाईन होत आहेत, ऑनलाईन क्लासरूमद्वारे होत आहेत, ऑनलाईन क्लासरूम क्रिएट होतो. मग त्याच्यासाठी माध्यम कुठले कुठले, तर त्याच्यासाठी तुम्ही गुगल मीट वापरू शकता, त्याच्यासाठी तुम्ही झूमचा वापर करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही स्काईप वापरू शकता, अजून बरेचसे ऍप्लिकेशन आहेत ज्यांचा तुम्ही वापर करू शकता. जर ह्याच्या पलीकडे तुम्हाला समजायचं असेल, आता बरेच जण आहेत की मी जाताना तुम्हाला संधी सांगेल की ह्यात तुम्ही कशा प्रकारे आपल्यासोबत कनेक्ट होऊन याचा वापर करून घेऊ शकता आपल्यासाठी, समाजासाठी. एक कुणाला तुम्ही जे असं म्हणलं जातं, तुम्ही जर एखाद्याला काही रक्कम दिली तर त्या रक्कमेचं मूल तेवढं नाहीये जेवढं तुम्ही एखाद्याला ज्ञान देता. ज्ञानदान हे एका श्रेष्ठ दानात गणलं जातं. पण तुमच्याकडे ते ज्ञान तुम्ही ज्यावेळेस लोकांना वाटाल त्यावेळेस ते वाढेल आणि वाढल्यामुळं तुम्ही कुठेतरी समाजासाठी काहीतरी चांगलं कराल. परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचण्याकरिता तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता, ऑनलाईन एज्युकेशन त्यांच्यापर्यंत डिलिव्हर करू शकता, तिथपर्यंत त्यांना पोहोचवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला पुढाकार घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे काही ना काहीतरी चांगलं असेल. जर समजा कुणी असेल की त्याला काहीतरी चांगलं माहिती असेल तर त्याचा अभ्यास त्या क्षेत्रातला चांगला असेल, अभ्यास जर चांगला असेल त्या क्षेत्रातला किंवा त्यांचं जर प्रात्यक्षिक अनुभव असतील, ते स्वतः काही कार्य करत असतील त्यात आणि त्यांना त्यांचं नॉलेज शेअर करायचं आहे, तर ते ऑनलाईन एज्युकेशन ला करिअर म्हणून बघू शकतात.
आता तुम्ही म्हणाल की ह्याला करिअर म्हणून बघण्यासाठी मग ह्यातून रिव्हेन्यू, तर हो नक्कीच. तुम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करत राहता तर तुम्ही कुठे ना कुठेतरी मेन जे आहे, जे स्वयंरोजगाराचं टार्गेट आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणलं जातं, ते सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्याकरिता तुम्हाला कुठे ना कुठेतरी रिव्हेन्यू आकारला गेला पाहिजे. मग तुम्ही तिथं आकारू शकता. तुम्ही तुमचं नॉलेज किती लोकांपर्यंत पोहोचताय त्याच्यावरती ठरणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला जी मदत मिळेल ती ऑटोमॅटिकली लोकांद्वारे मिळेल. कारण तुम्ही काय लेवलला जाऊन त्यांना शिकवताय, तुम्ही काय लेवलला जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचताय त्याच्यावरती हे सगळं ठरणार आहे. आता जर मोठं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की अन अकॅडमी नावाचं एक संस्था आहे जी ऑनलाईन शिक्षणामध्येच आहे, ऑनलाईन एज्युकेशन मध्येच आहे. बरेचसे लोक तिथून जे काही त्यांचं शिक्षण काही कारणास्तव राहिलं असेल किंवा त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्या माध्यमातून त्यांचं शिक्षण पूर्ण करून चांगल्या चांगल्या ठिकाणी स्वतःचे व्यवसाय सुरू करतात किंवा रोजगारामध्ये जात आहेत. शॉ अकॅडमीचं झालं, भारतातली उदाहरणं सांगतोय आणि ही भारतातली उदाहरणं आहेत. तर त्यांनी ते माध्यम बनवलं आणि त्यांनी ते करिअर निवडलं आणि त्या करिअरचा संधीचा वापर त्यांनी केला. कोविड भलेही वाईट झालं, कोविड आला आणि सगळ्या गोष्टी, परंतु ह्याचा जो दुसरी जी बाजू होती त्याच्यामध्ये जी सिस्टम होती ती सिस्टम कुठेतरी कमी झाली आणि ऑनलाईन एज्युकेशनला बळ मिळू लागलं. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्ही समजा तुम्ही काही चांगले शिक्षक असाल किंवा चांगला तुमच्या एखाद्या विषयाचा अभ्यास असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्युशन सुरू करू शकता. लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता तुम्ही ऑनलाईन शिकवणी देऊ शकता. ऑनलाईन शिकवून चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनीच माझ्या मते एक व्हायरल झालेले व्हिडिओज बघितले असतील एका सरांचे, जे कशा प्रकारे शिकवतात. एका वेगळ्या पद्धतीने ते लोकांना शिकवतात, एका वेगळ्या पद्धतीने ते त्यांची समजवायची पद्धत आहे. आणि ते अगदी ग्रामीण भागात राहतात अमरावतीमध्ये आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून. बऱ्याचशा संधी गेल्यात, परंतु ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जर करिअर करायचं असेल तर हीच ती वेळ आहे आणि ह्याच त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःचं करिअर जे आहे ते ऑनलाईन एज्युकेशनद्वारे सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन एज्युकेशनच का, तर ऑनलाईन एज्युकेशन मध्ये खर्च जो आहे तुम्हाला सुरू करण्याकरिता तो अगदी कमी आहे. तुमचं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आधी जो आता उदाहरणार्थी सांगतो, जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी मध्ये एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असाल, एखाद्या शहराच्या ठिकाणी असाल, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी असाल, तुम्ही कुठेतरी तुमचं शिक्षण देण्याचं काम सुरू केलं. शिक्षण देण्याचं काम सुरू केल्यानंतर तुम्ही कुठेतरी जागा घेतली. जागा घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये की तो जो त्याची जी त्रिज्या आहे, त्याचा जो रेडियस आहे तो किती कव्हर करणार आहात. म्हणजे समजा तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी असाल तर फार फार तर बारामती, दौंड, इंदापूर इथून तुमच्याकडे मुलं येतील तुमची शिकवणी घेण्याकरिता, जर तुम्ही त्यात चांगले असाल. परंतु ह्याच ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरला, ऑनलाईन एज्युकेशन ॲज अ करिअर म्हणून निवडलं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा किंवा ऑनलाईन चॅनलचा वापर त्याच्यासाठी करायला घेतला, तर तुमच्याकडे फक्त पुण्यातली किंवा आजूबाजूची लोक नाही येणार. तुमच्याकडे पूर्ण भारतभरातून, पूर्ण जगातून लोक तुमच्या सोबत कार्य करायला येतील, तुमचं जे नॉलेज आहे ते ऐकण्यासाठी येतील. परंतु हे कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन ॲज अ करिअर निवडणार आहात. आता मागाशी जे मी उदाहरण सांगितलं, तर बऱ्याच लोकांना जे आहे भाषा शिकण्याची आवड असते, निरनिराळ्या भाषा समजून घेण्याची त्यांना कुतूहल असतं. तर कुतूहल असतं तर तुम्ही फक्त एक भाषा नाही, तुम्ही अशा कित्येक भाषा शिकवू शकता लोकांना एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन. हे झालं भाषेचं. आता ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आदरणीय सुप्रियाताई सुळे, मेहबूबबाई आणि डॉक्टर ओमकार हरिमाळी ह्यांनी ऑनलाईन केक मेकिंग, ऑनलाईन हाही एक एज्युकेशनचा प्रकार आहे, लक्षात घ्या.
हाही एक ऑनलाईन एज्युकेशन देण्याचा प्रकार आहे. ऑनलाईन केक मेकिंग, ऑनलाईन फिनाईल मेकिंग, ह्या ज्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली, त्यातून कितीतरी महिला वर्गांनी आज स्वतःचे व्यवसाय उभे केले. तुम्ही कुठं ना कुठेतरी लोकांना व्यवसाय, तुम्ही शिक्षण ज्यावेळेस देताय त्यावेळेस तुम्ही कुठं ना कुठेतरी लोकांना मदत करताय त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी. जो मध्यंतरी जो कार्यक्रम झाला त्यातून 3,000 अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणाचा कुठेतरी त्या उपयोग करतायत. पण तो उपयोग करत असताना आपण कुठेतरी त्यांना मदत केली ह्याची एक जाणीव राहते का? आणि 3,000 महिलांना कोविडच्या काळामध्ये, 3,000 प्लस महिलांपर्यंत पोहोचणं कोविडच्या काळामध्ये हे का शक्य झालं? हे फक्त शक्य झालं ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममुळे, या ऑनलाईन माध्यमामुळे. आज तुम्ही फक्त भाषा शिकवणं किंवा मग तुम्ही एखादी कला, तुमच्याकडे एखादी कला चांगली असेल, तुमच्याकडे पाककला असेल, पाककला, तुम्ही जेवण बनवण्यात निपुण असाल आणि तुम्ही जेवण बनवण्यात निपुण असताना तुम्हाला वाटलं की मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी माझ्यापुरत्या न ठेवता मला लोकांपर्यंत ह्या पोचवायच्या, त्यावेळेस तुमच्या त्या करिअरला, तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी करिअरमध्ये, तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये फार पटाईत असाल, पारंगत असाल, परंतु ते पारंगत पण तुमच्यापर्यंत न ठेवता तुम्ही ह्या ऑनलाईन, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी ऑनलाईन मीडियमचा वापर करून, कुठल्या ना कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातलं तुमची जी काय एक्सपर्टीज असेल ती तुम्हाला लोकांपर्यंत देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय ऑप्शन घेऊ शकाल? त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन एज्युकेशनचा ऑप्शन घ्याल. आता ह्या पिरियड नंतर, म्हणजे हे जे झालं ते वाईट झालं, कोविड आला ते अगदी वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे, परंतु ह्याच्यानंतर ज्या ऑनलाईन करिअरमध्ये, ऑनलाईन एज्युकेशनच्या सिस्टममध्ये, ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जे करिअर करतील त्यांच्यासाठी ही इंडस्ट्री फार चांगल्या प्रकारे रिटर्न देणार आहे. कसं? तर त्या ऑनलाईनचा वापर तुम्ही करू शकता, त्या ऑनलाईन थ्रू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता तुम्ही तुमचं जे शिक्षण आहे त्याचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही ज्या वेळेस एखादी गोष्ट चांगली करत असाल किंवा चांगली लोकांना समजून सांगत असाल त्यावेळेस लोक ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचतील. परंतु कधी? ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराल त्यावेळेस. आता राहिला प्रश्न की ऑनलाईन एज्युकेशन जरी म्हणलं तर आता वेळ नाहीये. म्हणजे लोक आधी होते ते लोक म्हणायचे की वेळ होती, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु आताच्या काळात आमच्याकडे तेवढा वेळ नाही. असू देत, लोक, तुम्ही तुमचे जे व्हिडिओज आहेत, तुमचं जे काही, तुमची जी कला तुम्ही लोकांपर्यंत सादर करणार, तुमचं जे काही ज्ञान तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहात ते पोहोचवण्याकरिता तुम्ही तुमचं प्री रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही शूट करू शकता किंवा प्री रेकॉर्डेड तुम्ही तयार करू शकता. तुमचा जो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे, तुम्हाला जे शिक्षण द्यायचं आहे, तुम्हाला जी कला लोकांपर्यंत मांडायची, आणि ते शिक्षण तुम्ही तुमचं स्वतःच एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. कसं? जर सांगायचंच झालं तर बऱ्याचशा अशा ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या अकॅडमी आहेत, त्या तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तयार करू शकता. आता हे कसं करणार? तुम्ही तुमचं युट्यूबचं चॅनल सुरू करू शकता, त्याच्यावरती तुमची जी काही कला असेल, तुमची जी काही एक्सपर्टीज असतील ते तुम्हाला तिथं मांडावं लागेल. ते मांडल्यानंतर तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल की हा माझ्याकडे हे गोष्ट आहे आणि मला ही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला त्यात पारंगत व्हावं लागेल, तुम्हाला त्यात ती गोष्ट अडॉप्ट करावी लागेल. तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट कधी सांगू शकाल? ज्यावेळेस तुम्ही त्यात निपुण आहात, ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करत आहात, त्याच वेळेस तुम्ही त्या गोष्टीचं जे काही सारांश आहे तो लोकांपर्यंत मांडू शकता. असं अजिबात होणार नाही की तुमच्याकडं ऑनलाईन एज्युकेशन जे आहे, ऑनलाईन एज्युकेशन तुमचं जे काही करिअर आहे, तुमचं जे काही क्षेत्र आहे त्याला तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये बूम करण्यासाठी मदत करणार आहे.
तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन एज्युकेशन ऍज अ करिअर म्हणून निवडता, पण ते करिअर निवडण्याच्या आधी तुमच्याकडे काही ना काहीतरी एक्सपर्टीज हातात असायला हवी, काही ना काहीतरी तुमच्याकडं नॉलेज असलं पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही समोरच्याकडे ते देऊ शकाल. आज जर सांगायला झालं तर फक्त ऑनलाईन चॅनल सुरू करून किंवा ऑनलाईन एक दोन व्हिडिओ टाकून ती कन्सिस्टन्सी येणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीसाठी सातत्य करावं लागेल, सातत्य कन्सिस्टन्सी तुम्हाला काम करावं लागेल. कन्सिस्टन्सी काम केल्यानंतर तुम्हाला त्यात पेशन्स ठेवावं लागतील, संयम ठेवावे लागतील. बऱ्याच वेळा इंटरनेटचं कनेक्शन जे आहे, आता हे झालं सगळं छान छान, बऱ्याच वेळा टेक्निकल इश्यूज येतात, टेक्निकल एरर येतात. बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याकडे कधी कधी टेक्निकल खराबी असते, परंतु त्याच वेळेस समोरच्याकडे कधी कधी टेक्निकल खराबी असते. तुमच्यासोबत जर समजा आज 60-70 लोक तुमच्यासोबत तुमच्या शिक्षणाचा तुमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करत असतील, तर असं होणार नाही कधीच की 40च्या 60च्या 60 जणांना ते समजेल, कारण 10 लोकांचं तिथे इंटरनेटचा इश्यू असेल. परंतु बऱ्याच लोकांना तुम्ही जे बोलताय त्याचा आवाज जात नसेल, बऱ्याचशा लोकांना काहीतरी अडचणी असतील जिथे कमेंट दिसत नसतील, परंतु हे सगळं तुम्हाला कन्सिडर करून, म्हणजे हे सगळं तुम्हाला धरूनच चालावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन हा जो प्लॅटफॉर्म ऍज अ करिअर म्हणून निवडणार आहात, तर करिअर निवडताना तुमच्याकडे काही ना काहीतरी एक्सपर्टीज असली पाहिजे. मग तुम्ही समजा तुमच्याकडे पोहण्याची कला आहे, आता पोहणं तर हे प्रॅक्टिकली स्विमिंग पूल मध्येच करावं लागेल, परंतु तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही तुमचं स्विमिंग पूलमध्ये ज्यावेळेस तुम्ही पोहत असाल किंवा विहिरीत पोहत असाल, त्यावेळेस तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करून लोकांना त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगू शकता की अशा प्रकारे तुम्हाला टेक्निकली वापरावं लागेल, पण त्याच्यासोबत ती सेफ्टी देणे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय आम्ही सांगू शकतो, हे तर जोपर्यंत प्रॅक्टिकली, अगदी बरोबर आहे, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलीच तुम्हाला करायला लागतील, पण ते प्रॅक्टिकली समजून सांगणं तुम्हाला आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती जो तुमच्याकडून शिक्षण घेतोय, तो ज्या वेळेस प्रॅक्टिकली फील्ड वरती जाईल त्याच वेळेस त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ऑनलाईन एज्युकेशनचा वापर ऍज अ करिअर म्हणून, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन ऍज अ करिअर म्हणून निवडता, तर निवडल्यानंतर तुम्हाला हेही त्यांना सांगणं गरजेचं आहे की जे मी समजवतोय, जे मी शिकवतोय, जे मी तुम्हाला करायला लावतोय, जी मी कृती तुम्हाला दाखवतोय, ती कृती तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ह्या कृती करताना जो समोरचा व्यक्ती आहे, जो ही कृती करणार आहे, जो तुमच्याकडून शिकतोय, त्यांनी ही त्याच हिशोबाने, ज्या जीव तोडून तुम्ही शिकवलंय त्याच हिशोबाने त्यांनी ते आत्मसात करून त्याचे अप्लाय करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल, त्यावेळेस तुम्ही, म्हणजे आता समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, मी दौंड सारख्या ठिकाणी बसून आपल्या सगळ्यांसोबत कनेक्ट होऊ शकतो. दौंड हा तालुका आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, परंतु आपण कनेक्ट का झालो, आपण कनेक्ट झालो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आज मी तुम्हाला जे सांगतोय हा शिक्षणाचा भाग आहे, हा कन्सल्टेशनचा भाग आहे. अगदी तुम्हाला असं वाटत असेल की ऑनलाईन एज्युकेशन, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, आणि शिक्षण आपण प्रत्येक क्षेत्रात देऊ शकतो. म्हणजे जर समजा एखादा डॉक्टर असेल, तर डॉक्टरही कुठे ना कुठेतरी टीचिंगसाठी जातात आणि डॉक्टरही लोकांना डॉक्टर बनवतात. हे तर झालं की डॉक्टर बनवायचं, परंतु एखादा पेशंटही असतो डॉक्टरचा, डॉक्टरचा पेशंट जो असतो, त्या पेशंटलाही डॉक्टर ऑनलाईनही सांगू शकतात, ऑनलाईन कन्सल्ट करू शकतात. ऑनलाईन कन्सल्ट करणं म्हणजे त्यांना एज्युकेट करणं, त्यांना समजवणं. तर असं होणार नाही कधी की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये आहात आणि तुम्ही क्षेत्रात असल्यामुळे त्यांना ज्यावेळेस तुमच्याकडे स्टुडंट येतील किंवा तुमच्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी येतील, त्याच वेळेस तुम्ही त्यांना एज्युकेट करत आहात, अशातला भाग अजिबात नाहीये. ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला कन्सल्ट करता, एखाद्याला तुम्ही त्या गोष्टीबद्दल गाईड करता, एखाद्या गोष्टीचं त्याला ऍप्लिकेशन सांगता की कशा प्रकारे त्यांनी करायचंय,
ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही समजून सांगता एखाद्या व्यक्तीला पण, वन ऑन वन मध्ये पण, तो पण जो भाग आहे तो तुमचा एज्युकेशनचा भाग आहे. तुम्ही त्याला एज्युकेट करत आहात, तुम्ही त्याला समजवत आहात, त्याला तुम्ही शिकवण देत आहात. परंतु ह्या गोष्टी कधी होतील, ज्यावेळेस तुम्ही कुठे ना कुठेतरी पारंगत असाल एखाद्या क्षेत्रामध्ये. आता हे झालं डॉक्टरचं, ऑनलाईन कन्सल्टन्सी वकीलही देतात, हे झालं मोठे शिक्षण. आता समजा कोणी असतील प्राथमिक शिक्षक असतील, प्राथमिक शिक्षकाला त्याला माहिती आहे की मी एखाद्या विषयामध्ये फार पारंगत आहे, मला त्या व्यक्तीला मला घरी न जाता ट्युशन द्यायची असेल, घरी न जाता ट्युशन द्यायची असेल, तर मी त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ट्युशन देऊ शकतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याला समजवू शकतो. आता ऑनलाईन एज्युकेशन मध्ये, करिअर मध्ये फायदे काय आहेत आपल्याला? सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जिथं तुम्ही असाल तिथून तुम्ही त्या गोष्टी घडून आणू शकता, समजू सांगू शकता, शिक्षण देऊ शकता, तुमची कला दाखवू शकता, तुमचं नॉलेज त्यांच्यासोबत शेअर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी ट्रॅव्हलिंगची रिस्क आहे ती कमी होते, तुम्हाला कुठे दुसरीकडे जावं लागत नाही तुमची जी जागा आहे ती सोडून. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो काही एक्सपेन्स होतो ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे, सगळ्यात महत्वाचं जे असतं ते माझ्या भाषेत सांगायचं झालं तर विटॅमिन एम. पण त्या विटॅमिन एम लाही तुम्हाला जास्त खर्च करावा लागत नाही. चौथी गोष्ट झाली की तुम्हाला कुणाला एका ठिकाणी बोलवावं लागत नाही. तुम्हाला जे काही, तुम्ही समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल आणि 10 ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे जर माणसं शिक्षण घेण्यासाठी येणार असाल, तर त्या 10 ठिकाणावरून येणाऱ्या लोकांचा जो ताप आहे तो वाचू शकतो. हे झाले फायदे. आता नुकसान काय काय म्हणजे ह्यात थ्रेट्स काय काय येऊ शकतात. जर एक अनालिसिस तुम्हाला सांगतो, ह्यातल्या स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटी, विकनेस आणि थ्रेट सांगायचं झालं. स्वॉट अनालिसिस सगळ्यांनाच माहिती आहे. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये स्वॉट अनालिसिस तुम्हाला बसवता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बसवाल त्यावेळेस स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. स्ट्रेंथ तर मी तुम्हाला सांगून झालं की तुम्ही एका ठिकाणी बसून फार मोठं क्षेत्र कव्हर करू शकता जिथे तुम्ही त्यांना शिक्षण पोहोचवताय. दुसरी स्ट्रेंथ झाली की तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तिसरी झाली की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून माणसं आणायची गरज नाहीये. म्हणजे ते लोक येतील, त्यांचा जो वेळ वाचेल, त्या सगळ्यांवरती जी मेहनत लागणार आहे, तिथं तुम्ही प्रोडक्टिव्ह टाइम तुमचा तिकडे यूज करू शकता. संधी झाला अपॉर्च्युनिटी, स्ट्रेंथचा भाग. अपॉर्च्युनिटी सांगायचं झालं तर भरपूर अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर मोठं मार्केट आहे, भरपूर लोकांपर्यंत तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता. तुम्हाला कुठेतरी लिमिटेशन्स नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. विकनेसेस सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा असं होईल की इंटरनेट कनेक्शन जे आहे ते तुमचं पुअर असेल, तुमचं प्रॉपर इंटरनेट कनेक्शन सुरू नसेल, समोरच्याच्या इंटरनेटमध्ये कधी कधी प्रॉब्लेम असेल. आणि थ्रेट सांगायचं झालं तर फक्त एकच, की तुम्ही हे जे काही चांगलं कार्य करत असाल त्या कार्यामध्ये तुमचा कधी लॅपटॉप खराब होईल, कधी तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतील, बऱ्याच वेळा तुम्ही वेळ दिला असेल पण काही टेक्निकल कारणांमुळे किंवा तुम्ही कुठेतरी अडकला असाल तर कनेक्ट होऊ शकणार नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या पाहिजे. का तर प्रत्येक कुठलाही व्यवसाय करा त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं जे काही नॉलेज आहे, आता बघा मी जसं मगाशी म्हणालो जसं इथे लाईट कशी फ्लक्च्युएट होते, तर आत्ताच तुम्हाला लाईव्ह उदाहरणच झालं हे. बऱ्याच वेळा असं होईल की बाबा तुमचं इंटरनेट कनेक्शन जाईल, लाईट जाईल, पॉवर बॅकअप नसला तर. परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर राहायला हवात आणि ज्या वेळेस प्रिपेअर राहाल त्यावेळेस तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या ऑनलाईन एज्युकेशन ऍज अ करिअर म्हणून पर्याय निवडू शकता. आणि मी हे एवढ्या अधिकाराने का सांगू शकतो ऑनलाईन एज्युकेशन बद्दल,
तर हो, आम्ही आहोत. आम्ही बऱ्याच लोकांना ह्या ऑनलाईन माध्यमातून लोकांचे व्यवसाय उभे करून देण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांना शिक्षण दिलेलं आहे, त्यांच्यापर्यंत नॉलेज जे आहे ते डिलिव्हर केलेलं आहे आणि अजूनही करत राहू, करतोय आणि अगदी माफक दरामध्ये हे सगळं चाललेलं आहे. परंतु ह्याचा उपयोग आमच्यासाठी काय? तर आम्हाला जे आमचं जे नॉलेज आहे, आमच्या ज्या व्यवसायामधलं आमचं नॉलेज आहे, त्या व्यवसायाचं नॉलेज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आज एखाद्याची जर भाषा चांगली असेल, एखाद्याचं एखाद्या भाषेवरती प्रभुत्व असेल आणि एखाद्या व्यक्तीला ती कनेक्ट करून द्यायची असेल, तर आम्ही त्याचा मीडियम बनतो, आम्ही त्याचा दुवा बनतो, आम्ही त्याचं माध्यम बनतो. आम्ही त्यांचं माध्यम बनून लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करतो. तुम्ही ते करिअर कसं करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. जर समजा आता ज्यांच्या कमेंट आली आहे ते दिसत आहे मला इथे, शंभू बाबा खैरनार साहेब दिसत आहेत. आता शंभू बाबा खैरनारजींकडे समजा काही मित्र आहेत की त्यांचं एखाद्या विषयामध्ये ते पारंगत आहेत आणि शंभूजींना माहिती आहे की आज हसन तडवीला एखाद्या गोष्टीची त्या गोष्टीची गरज आहे, त्याला शिकायची आहे. शंभूजी त्याला रिकमेंड करू शकतात किंवा शंभूजी त्याचा मीडियम बनवू शकतात, त्याचं माध्यम बनवू शकतात आणि शंभूजी ह्या दोघांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून देऊ शकतात. कशा प्रकारे? शंभूजी सोप्या भाषेमध्ये जे काही त्यांचे मित्र आहेत, जे त्या विषयामध्ये पारंगत आहेत, त्यांना सांगतील त्यांचं जे काही नॉलेज आहे ते हसन तडवीला डिलिव्हर करायला. हसन तडवीला त्याच्यासाठी काही माफक प्रकारे फी, कारण एक लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट तुम्ही मोफत कुणाला दिली तर त्याची किंमत राहत नाही आणि त्याच्यामुळे शंभूजी हसन तडवीकडून जो काही चार्ज येईल त्यातून त्यांचे जे मित्र आहेत ज्या त्या विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना त्यांची फी दिल्यानंतर जो काही पर्सेंटेज राहील तो शंभूजींचा राहील. परंतु हे करण्याकरिता तुम्हाला भरपूर वेळ पेशन्स लागतील आणि असं नाहीये की तुम्हीच एखाद्या विषयामध्ये पारंगत असाल. तुम्ही सरळ एखाद्या विषयामध्ये पारंगत नसाल तर तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊन ऑनलाईन एज्युकेशन मध्ये करिअर घडवू शकता. आणि येत्या काही काळामध्ये म्हणजे आता तर आपल्याला ह्या पिरियडमध्ये दिसलंच कोविडमुळे की ऑनलाईनचं कशा प्रकारे ऑनलाईन काम करतं, कार्य करतं. परंतु जर तुम्हाला खरंच ऑनलाईन एज्युकेशन मध्ये करिअर करायचं असेल, ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हाला करिअरची संधी तुम्ही शोधत असाल तर नक्कीच हे क्षेत्र मी हक्काने सांगू शकतो फार चांगलं क्षेत्र आहे. ह्या क्षेत्राचा उपयोग तुम्ही तुमचं जे काही नॉलेज आहे, तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमचं जे काही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पारंगत असाल ते क्षेत्र तुम्हाला पोहोचवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन एज्युकेशनकडे ॲज अ करिअर म्हणून बघू शकता. अगदी माफक दरामध्ये आपलं हे करिअर सुरू होऊ शकतं आणि आपण स्वयंरोजगाराकडे जाऊ शकतो. आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वतःसाठी करू शकतो. परंतु हे सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्यासाठी तुम्हाला ही सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे. हे कार्य कशा प्रकारे करते, नेमकं ह्याच्यामध्ये कार्य काय असणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्याकडे त्या एक्सपर्टीज असल्या पाहिजे आणि त्या एक्सपर्टीज जर असतील तर तुम्ही फार चांगल्या प्रकारे या ऑनलाईन एज्युकेशनचा वापर करू शकता स्वतःचं करिअर बनवण्यासाठी. अडी अडचणी प्रत्येक क्षेत्रात असतात. अडी अडचणी असं नाहीये की अडी अडचणी कुठल्या क्षेत्रात नाहीये. आता जर कुणी म्हणेल की नेटवर्कचा इश्यू असतो, हो नेटवर्कचा इश्यू असतो पण तो कायमचा राहत नाही, तो कधी ना कधी तरी जाणार आहे. चांगला सर्व्हिस प्रोव्हायडर आपण जर निवडला जो आपल्याला सेवा देणार आहे तर त्याच्याकडे इंटरनेटचा विषय होणार नाही. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्यांच्याकडेही टेक्निकल इश्यू असतो, आपल्याकडेही टेक्निकल इश्यू असतो, पण ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून आपण जर क्षेत्र रन केलं तर फार चांगल्या प्रकारे रन करू शकतो. आता तुम्हाला जर सांगायचं झालं ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जर करिअरची संधी करायची झाली तर मी ते तर तुम्हाला सांगेलच, परंतु त्यापूर्वी ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय अडचणी असतील
प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग मी त्याचं तुम्हाला उत्तर जे ते देतो, आणि जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन करिअर मधून कसं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगेल, परंतु त्याच्यापूर्वी मला तुमच्याकडचे जे काही प्रश्न आहेत ते प्लीज विचारा. माझ्या मते कोणालाच काही प्रश्न नाहीये. मी सांगतो आपल्याला की आपण ह्या ऑनलाईन एज्युकेशनचा वापर, जर समजा तुम्हाला काही वाटत असेल की तुमच्याकडे अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता, मग ती भाषा असू द्या, ती कला असू द्या, किंवा मग तुम्हाला एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असू द्या, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही फार चांगल्या प्रकारे त्या क्षेत्रात पारंगत आहात आणि तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, ते पोहोचवू शकता तुम्ही, तर तुम्ही सरळ माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्हाला हवं असेल, तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्ही करिअर करू शकता, मग ते कुठलंही क्षेत्र असू द्या, तुमचं तुमचं कुठलंही क्षेत्र असू द्या. अगदी समजा तुम्ही फिजिओथेरपिस्ट असू द्या, किंवा मग तुम्ही एखाद्या विषयामध्ये भूगोलमध्ये पारंगत असू द्या. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी करू शकत असाल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8983 325 785. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर मान्य खासदार सुप्रियाताई सुळे, सर्वांचे लाडके आमदार अजितदादा पवार, श्री मेहबूबाई शेख, ज्यांच्या पेजवरून आपण लाईव्ह आहोत ते, आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री डॉक्टर ओंकार हरिमाई साहेब, आणि सर्व मान्यवर. जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफी, परंतु या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि हे सेशन संपवतो. सेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि जर काही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये करिअर करायचं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.